गुड मॉर्निंग एव्हरीवन. शुभ सकाळ सगळ्यांना. स्वामीमय सकाळच्या आणि आठवड्याच्या सुरुवातीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळेजण उठलात का? सकाळचे वाजलेले आहेत आत्ता. सकाळचे 6 वाजायला 1 मिनिट आहेत आणि माझी छानशी पूजाही झालेली आहे. आता मस्त सकाळची आंघोळ झाली आहे. रूममध्ये थोडासा अंधार असतो. तर आता छान सकाळची सुरुवात झालेली आहे ऑलमोस्ट. मी सकाळी उठून लवकर उठले, 5 वाजता उठते मी. कधी कधी 4:30-5 हे टायमिंग आहे माझं रोजचं. तर आज सकाळी छान सुरुवात झालेली आहे सकाळची. छान पूजा झाली आहे, आंघोळ झाली, पूजा झाली आणि आता तुमचीही आठवण आली. सो गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. शुभ सकाळ. उठा उठा, लवकर उठा. बाहेरचं थोडंसं दृश्य बघा. सकाळचे 6 वाजलेत आणि अजून चांदमामा थोडासा आहे. आणि आपल्या आंब्याच्या झाडाला किती छान मोर आलाय बघा. मोर म्हणतात. एकदम थंड थंड वातावरण आहे सकाळचं छान. सकाळी 6 वाजता उठल्यापासूनची कामं ऑलमोस्ट बऱ्यापैकी संपत आली आहेत. पाण्याची मोटर चालू केली आहे आणि सकाळपासून 2 बॅच झाल्या आपल्या क्लासच्या. थोडंसं आता म्हटलं निवांत थोडेसे गप्पा मारू. तर माहीला शाळेत पाठवलं. माहीचा डबा असतो, नाश्त्याचा डबा असतो, तिचा नाश्ता असतो, तिला तयार करायचं असतं. त्याच्यातून 2 बॅच क्लास झाला. ते झाल्यानंतर घरातली सगळी कामं उरकली आणि आता फक्त पाणी आलं आहे, पाणी भरायचं आहे आणि अजून नाश्ता केलेला नाही. थोडासा नाश्ताही करायचा आहे. आता वाजले 11 आणि अजून माझा नाश्ता नाही झाला. पण आता कामं संपल्यानंतर थोडंसं खाल्ल्यावर बरं वाटतं आणि थोडं बसता येतं. नाही तर मग तो की दिवसभर नुसती धावपळ 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 ह्या गोष्टीतच जास्त वेळ निघून जातो म्हणून. आणि सॉरी, माशी येते. सगळं काम झाल्यावरती बसल्यावर खूप बरं पण वाटतं. आज महत्त्वाची गोष्ट आहे. आज निवडणुकीचा निकाल आहे आणि सगळ्यांची एक्साइटमेंट जास्तच आहे की कोण येतं आहे निवडून हे बघण्याची. पण समाजाचं कल्याण करणारा कल्याणकारी नेता यावा. आणि आज मी जेवायला काय बनवले किंवा नाश्त्याला काय बनवले ह्या गोष्टीची सगळ्यांना उत्सुकता असेलच, तर ते पण तुम्हाला मी दाखवते. लेट्स गो. तर फायनली आपण नाश्ता आणि ब्रंच म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की आता जेवणाची वेळ ऑलमोस्ट जवळ आली आहे. पण मला आज वेळ झाला आहे तरी मस्त अशी तिखट तिखट बटाट्याची भाजी सोबत केली आहे, मस्त चटणी आणि कुरकुरीत क्रिस्पी असा डोसा. तर तुम्हीही या डोसा खायला. तर फायनली आता छान असं लंच ब्रंच सगळं काही आवरलेलं आहे. आता असा नाश्ता होता की तो नाश्ता बघितल्यावर जेवण काय नाश्ता काय सगळं एकदमच खायची इच्छा होते. तर मस्त असं डोसा छान अशी तिखट तिखट, माझ्या मुलीला तिखट भाज्या आवडतात आणि तिला बटाटा आवडतो पण तिखट केलेला आवडतो. तिला मी म्हटलं हिरवी मिरची घालून भाजी करू का, तर ती मला बोलली की नको, मला ह्याची तिखट भाजी हवी आहे असं मला बोलली. म्हणून मी तिच्यासाठी आज तिखट बटाटा बनवला होता. त्याच्यानंतर तिखट बटाटा छान अशी मस्त टेस्टी टेस्टी नारळाची चटणी म्हणजे खोबऱ्याची चटणी बनवली होती. कारण बरेचसे लोक कसे असतात निगेटिव्ह बोलणारे असतात, अरे नारळाची आणि कशी चटणी करतात ती असं म्हणणार. कारण की वरचा नारळाचा भाग असतो तो कडक असतो आणि आतला जे असतो तो गाभा आपण वापरतो. पण बरेच खोडकर लोकांसाठी स्पष्टीकरण देऊन सांगावं पण लागतं. आणि छान असा नाश्ता पण झाला आणि आत्ता निवडणुकींचे निकाल पण लागत आहेत. पण त्या विषयावर सहसा बोलायलाच नको असं असं म्हणजे आज वाटायला लागले. कारण की त्या गोष्टीचा आणि आपला काही इतकासा सहसंबंध येत नाही. कारण की मी पहिल्यापासून हेच म्हटलेलं आहे की जो कोणी येईल त्यानं समाजाचा आणि जनतेचा विचार करूनच
काम करणाराच नेता यावा असं. आणि आत्ताही मी तेच म्हणणार आहे. मला कुणाबद्दल स्पेशली असं काही मत व्यक्त करायचं नाही आहे. तर सुंदर असा नाश्ता ब्रंच सगळं झालं, सकाळपासूनची कामं झाली. त्याच्यानंतर आता बसली आहे. आता बाहेर आता ऊन पडायला लागले आणि बाहेर कपडे सुकत घातलेत. आणि मध्यम दुपारची वेळ जी असते तर थोडासा अभ्यास वगैरे पण करायचा असतो. पण आज कशानं मूड पण नाही, म्हणजे नाही आहे तितकासा. काल काल संध्याकाळी, काल संडे होता. काल पण सगळं कामं आवरल्यानंतर दुपारी थोडी विश्रांती घेतली आणि संध्याकाळी बाहेर गेलो. मला तुमच्यासोबत व्लॉग शूट करायचा होता, तुमच्याशी शेअर करायचा होता, पण मी केला नाही, सॉरी. आणि माझ्यासाठी कॉर्ड सेट घेतलेला आहे एक, आणि तिला एक छोटीशी जीन्स पण घेतलेली आहे माहीला. तर ती पण मी तुम्हाला दाखवते आत्ता. तर ही जीन्स घेतली होती माहीसाठी. खूप छान वाटली मला. मटेरियल पण खूप सुंदर आहे. ते शॉप पण खूप छान आहे. छान अशी मिळाली. मग तिला म्हटलं घेऊच. मग तिला जीन्स घेतली आणि तिच्यासाठी हा कॉर्ड सेट पण घेतलेला आहे तिला. माहीसाठी कॉर्ड सेट घेतला, जीन्स घेतली. पुन्हा थोडंसं हॉटेलमध्ये खायला गेलो. कालचा दिवस छानपैकी स्पेंड केला. तिची केस पण हेअर कट करायचा होता, तर तो पण केला. आणि या सगळ्यामध्ये वेळ पण फार झालेला आणि मला ट्रॅफिक पण खूप होतं, त्यामुळे मला व्लॉग शूट करता आला नाही, सॉरी. पण मी तुमच्याशी हे शेअर केलं. अजून थोडी शॉपिंग आहे, पण ती पेंडिंग आहे. आज किंवा उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला ती दाखवेनच. आणि कसं असतं ना, मुलगा असेल तर तितकं काही घ्यावं लागत नाही. म्हणजे हौसेचा प्रश्न असतो. ज्याला हौस आहे तिथं मग माणूस इच्छा पूर्ती करतोच कशाही पद्धतीनं. आणि मला माझ्या मुलीसाठी भरपूर काही करायचं आहे किंवा करावंसं वाटतं. त्यामुळं मग मी तिला ना जास्तीत जास्त तिच्यासाठी काय करता येईल तो प्रयत्न मी जास्तीत जास्त करत असते. तिला जे काही लागतं ते सगळं मी घेत असते सारखं. आणि तशी ती पण छान आहे. अभ्यास वगैरे खूप करते. असं नाही की अभ्यास करत नाही. मला माझ्या अपेक्षा अशा नाही आहेत की तिनं आयुष्यात म्हणजे फार फार अति हुशार असावं वगैरे असं काही नाही. पण एक चांगला व्यक्ती होणे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी. आणि तिचं असं नाही म्हणजे तिला असं जास्त मित्रमैत्रिणी असं काही नाही आहे. तिचं जे काय आहे ते माझ्याजवळच असतं. मग त्यामुळं कालचा दिवस मी तिच्यासाठी स्पेंड केला. दुपारनंतर म्हणजे 4च्या दरम्यान आम्ही गेलो होतो. रात्री 9 वाजले यायला ऑलमोस्ट. पण मग त्यामुळं मला रात्री व्लॉग शूट करता आला नाही. आल्यानंतर पण घरातलं काम होतं, तर रात्री वेळ झाला. आणि ही सगळं शॉपिंग झाली मस्त. आणि त्याच्यात महत्त्वाची गोष्ट, माझं सगळ्यात महत्त्वाचं जे स्थान आहे तिथं पण मी गेले होते काल. ते म्हणजे आता बऱ्याचशा नवीन लोकांना माहिती नसेल की मी काय म्हणते आहे. तर स्वामी महाराजांना मी खूप मानते. तर मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करायला पण गेले होते. तर स्वामींना पण भेटून आले. खूप सुंदर वाटलं. एक नवीन ठिकाण होतं, तिथं गेले असल्यामुळं ना छान वाटलं. आणि बाळाला पण घेऊन गेले होते माहीला. माही माझी एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे तिला बाळाच म्हणते मी. छोटी आहे अजून, दुसरीलाच आहे आता. तर त्यामुळं आणि असा गेला कालचा छान असा दिवस. त्याच्यानंतर आजची सकाळपासूनचं तर तुम्हाला मी सगळं काही सांगितलेलं आहे. आणि आत्ता काही नाही, आता इथून पुढे काही नाही. 2-2:30च्या दरम्यान 2:45च्या दरम्यान माहीची शाळा सुटते. 2:45 वाजता माही आली की तिचं मग आवरायचं. पुन्हा माझ्या संध्याकाळी बॅचेस चालू होतात. हे सगळं रुटीन असंच चालू असतं. पण तरी पण मी दुपारनंतरचा एक वेगळा असा आपल्यासाठी व्लॉग तयार करेनच. तर आज एवढं जे काही आहे माझ्या परीनं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा जो व्लॉग आहे तो साधा सिंपल जो होता तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला आणि नवीन कोणता व्लॉग तुम्हाला आवडेल याच्याबद्दल छानशा कमेंट करा. एक ताई आहेत, त्या पण नवीनच आहेत, पण त्या पण मला खूप सुंदर सुंदर कमेंट करतात आणि मला खरंच त्यांच्या कमेंट आता खूप आवडायला लागलेत. मी अप्रिशिएट म्हणजे मला असं वाटतं त्यांच्या बाबतीत की एखाद्या व्यक्तीला आपण इतके आवडू शकतो. खरंच ताई तुमचा मला खूप म्हणजे हेवा वाटतो की तुम्ही माझ्या प्रत्येक व्लॉगला कमेंट करताय. थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा एकदा मी छानशा व्लॉगसोबत तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत सी यू, टाटा, बाय बाय.